पुणे शहराला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. अनेक रस्त्यांना आलं होतं नदीचं स्वरूप. धनकवडीत इमारतीची भिंत खचली. मुंबईतल्या पश्चिम उपनगराला मुसळधार पावसानं रात्री झोडपलं. आजही मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता. आजपासून पुढचे 3 दिवस अरबी समुद्र खवळण्याची शक्यता. मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन. महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज. मान्सूनपूर्व पावसाचा राज्यभरात शेती पिकांना मोठा फटका. कांदा, भुईमूग, मका, बाजरीचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा. गेल्या 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 300च्या वर जनावरं दगावली. अलमट्टी धरणाबाबत मंत्रालयात जलसंपदा विभागात आज होणार बैठक. अलमट्टीची उंची वाढवण्यास कोल्हापूर, सांगलीतून विरोध. बैठकीला एकाही विरोधी आमदाराला मात्र निमंत्रण नाही. यवतमाळ भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदित्य मानेंना जीवे मारण्याचा प्रयत्न. शतपावली करत असताना अंगावर घातली गाडी. युट्यूबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ ISI एजंटसोबत केले होते शेअर. NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये T-72 टँक तैनात. 4000 मीटरपर्यंत क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम. पाकड्यांच्या घुसखोरीचे मार्ग सील करण्याचं उद्दिष्ट. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी होणार सुनावणी. कायद्याला स्थगितीची याचिकाकर्त्यांची मागणी. शाडूच्या मोठ्या गणेश मूर्ती 1.5 लाख रुपये फूट. पैसे आणायचे कुठून? किमती सार्वजनिक मंडळाचं टेन्शन वाढलं.